सतत कोसळणाऱ्या पावसाने पुणे शहरात काल रात्रीपासून विश्रांती जी आहे ती घेतलेली पाहायला मिळते। काल मोठ्या प्रमाणात खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पाऊस झाल्यानंतर 45,000 पेक्षा अधिक क्युसेक पाण्याचा विसर्ग हा धरणातून करण्यात आला होता आणि त्यानंतर पुण्यातील सिंहगड रोड परिसरात असणाऱ्या एकता नगरमध्ये काल आपण पाहिलं की गुडघाभर पाणी जे आहे ते साचलं होतं आणि आता हे पाणी जे आहे ते आता ओसरायला हळूहळू सुरुवात झालेली आहे। पावसानं देखील आता या सगळ्या शहरांमध्ये आणि घाटमाथ्यावर विश्रांती घेतलेली पाहायला मिळते। पण एकता नगर परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। अग्निशमन दलाचे जवान असतील किंवा महापालिकेचे जवान असतील हे काल सकाळपासून इथे ठाण मांडून आहेत। काल खरं तर रेड अलर्ट जो आहे तो पुण्याला होता आणि त्यामुळे या सगळ्या परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, पाणी जास्ती साचल्यानंतर रेस्क्यू करता यावं नागरिकांना, त्यासाठी ही सगळी टीम कालपासून इथं आहे। अजून देखील अग्निशमन दलाचे कर्मचारी इथं आहेत। खरं तर सगळी परिस्थिती आता या सगळ्या एकता नगर भागातली नियंत्रणात आहे। 300 पेक्षा अधिक नागरिकांचं काल जे आहे इथून स्थलांतर करण्यात आलं होतं। कुठलाही धोका उद्भवू नये त्यामुळे आहे त्या रहिवाशांचं स्थलांतर इथून करण्यात आलं होतं। पण आता या सगळ्या परिसरात हळूहळू पुराचं पाणी जे आहे किंवा धरणाचं जे पाणी विसर्ग आहे तो ओसरायला पाणी इथलं सुरुवात झालेली आहे। पण अजूनही कुठलाही धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे ही टीम तैनात आहे। तर दुसरीकडे खडकवासला धरणातला जो पाऊस होता त्या धरण साखळी क्षेत्रातला तोही थांबला आहे। जर गरज पडली तर पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग खडकवासला धरणातून करण्यात येणार आहे। त्यामुळे जो नदीकाठचा भाग आहे किंवा जे नदीकाठचे सोसायटी आहेत, जो परिसर आहे तिथं खरं तर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। आज पुणे शहरासह जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे। पण सध्या तरी पावसानं पुणे शहरात विश्रांती घेतलेली पाहायला मिळते आणि एकता नगरची दृश्य आहेत। जे पाणी या सगळ्या परिसरात आलं होतं ते आता पाणी हळूहळू ओसरायला सुरुवात झालेली आहे आणि एकता नगरची जी स्थिती आहे ती आता पूर्वपदावर देखील येण्यास सुरुवात झालेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।